निर्णय पाहायला मिळत आणि असे ऑफिशियल पंच यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतो. झेल घेण्याची संधी होती, पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा देण्याची संधी होती, परंतु आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी गोलंदाज आपल्या मनामध्ये विचलित होता की आपल्याला नक्की काय करायचं आहे, नक्की काय करून दाखवायचं आहे. कारण जी जबाबदारी असते ना पहिलं षटक फेकण्याची ती कुठेतरी मोठी असते. याच ठिकाणी पाहिलं तर संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आहे आणि या ठिकाणी जोरदार मोठा फटका वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. ज्या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव गेला, नक्कीच निर्धाव चेंडू ज्या ठिकाणी गेला ना, झेल जर पकडली असती तर खरंच इसेस ग्रुप या संघाकडे दडपण वाढलं असतं. नक्कीच एखादा आपला मोठा खेळाडू जो स्ट्राईकवरती खेळत असताना ज्याच्यावरती पूर्ण संघाची जबाबदारी दिलेली असताना पहिल्या चेंडूवरती माघारी परततो ना, त्यावरती काय असतं या ठिकाणी सुद्धा बघा फील्ड करण्याची गरज होती, कुठेतरी धावसंख्या रोखण्याची गरज होती. ज्यावेळी आपण प्रथमतः गोलंदाजी करतो ना, कमीत कमी धावसंख्या द्यायचं हे लक्ष आपल्यासमोर असतं आणि तीच गोलंदाजी करताना आता मात्र गोलंदाज निहाल आपल्याला करताना पाहायला मिळतो. कारण पहिला चेंडू नक्कीच निर्धाव गेला होता, तिसऱ्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव आणि पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. नक्कीच आपण जर पाहिलं ना तर ज्या ठिकाणी आपण षटकाराचं आपण हॅट्रिक बघतो, त्या ठिकाणी आपण विकेटची हॅट्रिक बघतो, त्यानंतर चौकारांची हॅट्रिक बघतो, त्याचप्रमाणे ना निर्धाव चेंडूची हॅट्रिक खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तीच हॅट्रिक होणार का? या ठिकाणी हॅट्रिक सुद्धा झाला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव गेलाय आणि पंचांकडे अपील मागितली आणि पंच या चेंडूवरती विकेट घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतात. पाचव्या चेंडूवरती जो हादरा घ्यायचा होता, जी काल्पनिकता आपण मनामध्ये ठरवली होती, जी समालोचनच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत होतो की ही जोडी तोडणं गरजेचं आहे आणि मतलब पाहायला गेलं तर ही विकेट किंवा रनआउटच्या सर्व आपण जर पाहिलीत ना तर ही 17वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन मात्र खेळाडू मुशीर खतीब मैदानामध्ये खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एस टी प्रेक्षकाच्या माध्यमातून आपल्याला आपण जर पाहिलं तर जी चपळ रणनीती आखली होती ती यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र एक मोठा खेळाडू आपण जर पाहिलात तर सय्यद हुसेन आता मात्र मैदानामध्ये असेल आणि त्याला साथी फलंदाज असेल मुशीर. चला शेवटचा चेंडू आहे. आपण जास्त वेळ घेत नको कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपुष्टात आणायची आहेत. या ठिकाणी पाहिलं तर नक्की जोरदार आपली पंचांचा इशारा येतोय की हा चेंडूवरती असेल विकेट. साथी गुणलेखक सुद्धा आपण जर पाहिलं तर हे षटक लिहिण्यामध्ये कुठेतरी इंटरेस्टेड असतील. कारण एक अनोखं षटक फेकण्यामध्ये यश आलं, त्यावरती चौकार सुद्धा आले, त्यावरती निर्धाव चेंडू सुद्धा आले, त्यावरती बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा आल्या. चांगलं षटक फेकण्यामध्ये निहाचा ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर गोल कर्णधारांनी चांगला वापर करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर पहिलं षटक संपुष्टात आलंय. ज्या ठिकाणी पायना हा सामना 5 षटकांचा असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये नियलच्या माध्यमातून फक्त 4 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 धावेच्या मोबदल्यावरती नक्की 2 मोठे खेळाडू सुद्धा माघारी परतवण्याचं काम आपल्याला करताना पाहायला मिळतंय गोलंदाज नियाला. चला वारंवार आयोजकांच्या माध्यमातून आम्ही समालोचनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की जे खेळाडू असतील ना म्हणजे विकेट गेल्यानंतर किंवा मग गोलंदाजीसाठी ते आपण लवकरात लवकर मार्गस्थ करायचे आहे जेणेकरून आजचा दिवस हा मोठा असणार आहे. स्पर्धा खूप मोठी असणार आहे. सामने खूप जास्त आपण खेळताना आपल्याला पाहणार सर्व खेळाडूंना. तर प्लीज आपल्याला विनंती करतोय की आपण मैदानामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन लगेच फलंदाज तयार ठेवा, लगेच नेक्स्ट गोलंदाज तयार ठेवा. जास्त क्षेत्ररक्षणामध्ये टाईम घालवू नका, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. नवीन खेळाडू आपण जर पाहिलं तर फुरकान पिट्टू गोलंदाज फुरकान
पिट्टू गोलंदाजीसाठी आलाय. नक्कीच ही सुद्धा गोलंदाजी त्याच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली अशी असेल. परंतु या ठिकाणी बघा टप्प्याला ओळखलं, गोलंदाजाचा अंदाज घेतला, टप्पा कशा प्रकारे होता आणि नक्कीच आमचे पंच दोन्ही हात उंचावून दर्शवत आहेत की ह्या चेंडूवरती असेल षटकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या म्हणजे तो गोलंदाज वेगळा होता. ह्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय म्हणजे हा गोलंदाज वेगळा आहे आणि नक्कीच नाही सय्यद हुसेन ना. या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू एक षटकार आल्यानंतर लगेच दुसरा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव गेलाय. म्हणजे गोलंदाज आपली ज्या प्रकारे ताकद दाखवताना पाहायला मिळतोय ना, त्याच प्रकारे फलंदाजी सुद्धा करत असताना त्याला कुठेतरी समीकरण चेंज होताना पाहायला मिळत आहे. थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज होताना पाहायला मिळते. कारण पहिला जसा चेंडू बॅटवरती आला होता ना, तसा चेंडू तो आला नव्हता. या ठिकाणी पाहिलं तर बघा षटकार मारला होता. मला सुद्धा तुला माघारी परतवायचं आहे, मला सुद्धा तुझ्या ह्या चेंडूवरती बदला घ्यायचा आहे आणि सक्सेसफुल ह्या चेंडूवरती मोठी विकेट ज्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार मारून दाखवलं असता असा सय्यद हुसेन आता मात्र मैदानात नाखुश होताना पाहायला मिळतोय. आता मात्र जो कर्णधार आहे मुस्कादिन मुकादम याच्यावरती दडपण आलं असेल, कारण त्याला मात्र एक मोठा खेळाडू नक्कीच आहे, त्याला कोणत्या तरी सपोर्टची गरज असेल. सय्यदकडनं नक्कीच कुठेतरी एक अपेक्षा असेल, कारण भला मोठा खेळाडू आहे, मला जर सपोर्ट दिला तर नक्कीच आम्ही ह्या 5 षटकामध्ये 60+ धावा नक्कीच काढू शकतो. आणि तोच विचार करत असताना आता मात्र या ठिकाणी घडलंय काय ते येणाऱ्या तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी पाहिलं तर विकेट गेली. कॅचच्या स्वरूपामध्ये विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 3 चेंडूची सांगता झालेली आहे आणि 3 चेंडूमध्ये मैदानामध्ये धावसंख्या पाहिली ती 10. म्हणजे मयुरेश या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूची 6 धावा आल्या होत्या. 6 चेंडूवर त्या 6 धावानंतरच 10 धावसंख्या मैदानामध्ये लागली होती आणि उर्वरित 2 चेंडूमध्ये एक विकेट गेली आणि एक निर्धाव चेंडू गेला. म्हणजे 3 चेंडूवरती फक्त 6 धावा. आत्तापर्यंत ह्या गोलंदाजाला ना सक्सेसफुल नक्कीच म्हणता येईल, कारण नक्कीच षटकार जरी खाल्ला असला ना, षटकार खाल्ल्यानंतर चेंडू निर्धाव टाकणं, विकेट घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि असा हा गोलंदाज फुरकन पिट्टू आज मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आज मात्र तिसरा सामना असणार आहे. पहिल्या आपण जर दिवसामध्ये पाहिलं तर हर्षदचा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केला होता. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक संघ प्रवेश केला असेल आणि आजच्या दिवसामध्ये नशिबाचा कौल आजमावून कोणता संघ या मैदानामध्ये टॉप 3 मध्ये म्हणजे तिसरा संघ ठरेल हे सुद्धा लक्ष असेल. कारण बरेचशी मोठी नावं आहेत मैदानामध्ये, बरेचसे मोठे खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडूंना आपल्या यशाचा फायदा किंवा आपल्या कारेरीचा फायदा, आपल्या नशिबाचा फायदा घेऊन कोण मजल मारेल या मैदानामध्ये, अलिबागच्या या मैदानामुळे क्रीडाभवन मैदानामध्ये आपल्याला आज पाहायचं आहे. उर्वरित या 2 चेंडूमध्ये पाहायचं आहे ज्या ठिकाणी 11 धावसंख्या मैदानामध्ये लागलंय आणि या 11 धावांचा आपण जर विचार केला तर उर्वरित 2 चेंडू आहेत आणि प्रथमतः गोलंदाजी करत असताना दुसरं षटक चालू असताना 11 धाव्या मी विचार केला तर नक्कीच या गोलंदाजी साईडच्या माध्यमातून नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी किंवा सक्सेसफुल गोलंदाजी आत्तापर्यंत या गोलंदाजाला म्हणू शकतो. कारण निश्चित या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 4 ते 5 धावा देणारा गोलंदाज एक सक्सेसफुल गोलंदाज, त्यानंतर थोड्याशा त्यामध्ये अजून 5 धावसंख्या वाढवत म्हणजे 10 धावसंख्या देणारा गोलंदाज ॲव्हरेज गोलंदाज आणि त्याच्यावरती 15 ते 20 धावक्या देणारा गोलंदाज एक चुकीचा गोलंदाज म्हणून आपण नेहमी ओळखला जातो. या ठिकाणी आत्तापर्यंत गोलंदाजी करत असताना नक्कीच एकेरी धावीवरती निर्धाव चेंडूवरती षटकार नक्कीच आलाय, परंतु त्या प्रकारची जर आपण जर ग्राफ जर पाहिलात ना तर षटकारानंतर तो खालीच येताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 5 धावा संख्या जर पाहिली तर 12 धावा हा अंतिम चेंडू असेल. फारुख पिट्टूचा आपल्या गोलंदाजीतील फुरकन पिट्टूचा आणि पाहता बघा फुरकनने आपली गोलंदाजी चांगल्या पद्धतीने पूर्ण करताना पाहायला मिळाले. हे 12 चेंडू चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हलिंग झाले, जास्त कोणतीही चुकी झालेली नाही. ज्याला आपण म्हणतो ना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा गेल्यात अशी सुद्धा कोणती धावसंख्या आपण पाहिलीच नाही. म्हणजे जी बांधणी करून आलाय ना संघ, जे समीकरण घेऊन आलाय ना संघ, तो पूर्णपूर पार करताना पाहायला मिळतोय. कारण नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एस एस ग्रुपला 5 धावांची पेनल्टी आहे, त्याचा सुद्धा विचार करून करताना ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण बघ आपण जर धावा जितक्या कमी ठेवू त्याच्यामध्ये प्लस नक्कीच 5 होणार आहेत. त्यामध्ये कोणताही आयोजक किंवा प्रतिस्पर्धी संघ आपल्याला माफी देणार नाही किंवा आपल्याला माफ करणार नाही आहे. हे सुद्धा समीकरण डोक्यात ठेवून येणारे दोन्ही गोलंदाजी चांगली कामे करेल आणि उर्वरित हे 3 गोलंदाज म्हणजे एखादा त्यातला गोलंदाज नवीन असेल नक्कीच आपण त्या गोलंदाज निहाल असेल का, कारण चांगली गोलंदाजी पार करण्यामध्ये त्याचा सुद्धा हातभार आतापर्यंत लागला आहे. कारण फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या आणि 2 मोठे खेळाडू 2 मोठ्या विकेट्स माघारी परतवण्याचं काम निहालने सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळते.
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन निहाल आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. 3 तालुक्यांची ही स्पर्धा, मग त्यामध्ये अलिबाग तालुका असेल, त्यामध्ये रोहा तालुका असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुरुड तालुका आहे. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून पुढच्या दुसऱ्या सीझनमध्ये अजून 2 तालुके नक्कीच वाढणार. ही कुठेतरी महत्त्वाची बाब असणार आहे. अजून संघ वाढतील, अजून स्पर्धक वाढतील, अजून खेळाडू वाढतील. ही एक कुठेतरी चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच मी सुद्धा म्हटलं होतं की सीझन 1 हा ठिकाणी कुठेच पाहायला मिळत नाही. या सीझन 1च्या पुढे नक्कीच 1 आकडा लावा, 2 आकडा लावा, अशी भव्य दिव्य स्पर्धा या 4 खेळाडूंच्या किंवा 4 आयोजकांच्या माध्यमातून एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगला असा फटका होता. नक्कीच अलगद हाताने चेंडू खेळला होता. कार्पेटच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न असताना या चेंडूवरती एक धाव नक्कीच घेणं गरजेचं होतं. ते ओळखलं, कोणताही चेंडू निर्धाव जाऊन दिला नाही आणि क्षेत्ररक्षक हे फील्ड करत असताना कुठली एक धाव वाचूही शकला नाही. म्हणजे खरंच गोलंदाज या ठिकाणी कौतुक करावं लागेल, फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. ऑल इक्वल जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा अलगद हाताने चेंडू केला. ह्या थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल, पण धाव मात्र या चेंडूवरती एकच घेणार. कारण कुठेतरी ही दोन्ही खेळाडूंना ज्यावेळी विकेट पडल्यानंतर जे दबाव आपल्यावरती आलाय ना, तो निश्चितच पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पहिल्या षटकापासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होत होता, आता मात्र थोडासा खेळ शांत झालेला पाहायला मिळतोय. कारण नाव मोठं आहे, मुस्ताक मुकादम हे मोठं नाव आहे. डोक्यामध्ये समीकरण सुद्धा तितक्याच प्रकारे मोठं चालू असेल. आपल्यामध्ये गोलंदाजी ताकद असेल तर नक्की जास्तीत धावसंख्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. गोलंदाजी जेव्हा ती सामना जिंकतील, परंतु आता मात्र पाहिलं ना, सेन्सिबल क्रिकेट असा आपल्या विचार व्यक्तिमत्वाचा वापर करताना खेळताना हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नेहमीच आपण म्हणतो ना की टेनिसचं क्रिकेट ज्यावेळी 5 षटकांचे सामने असतात, 4 षटकांचे सामने असतात, मोठे फटकेच मारणं गरजेचं नसतं. याचं उत्तम उदाहरण या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 1-2 धावा आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवरती चेंडू निर्धाव गेलाय आणि चौथा चेंडू सुद्धा आपण पाहिलं ना तर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील 105वा चेंडू म्हणजे जर पाहायला गेलं तर गुणलेखक किती चांगली गुणलेखाची भूमिका पार पडतात. प्रत्येक चेंडूवरती त्या चेंडूचा हिशोब ठेवताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा चेंडू सुद्धा निर्धाव जाण्याच्या मार्गस्थ होत असताना परंतु थोडीशी चूक होताना पाहायला मिळतंय. आणि नक्की क्षेत्ररक्षक माध्यमातून हा चेंडू हातातनं निसटला म्हणू शकता किंवा चेंडू सुटला म्हणू शकताय. आणि हा पाठच्या दिशेने वाटचाल करत असताना ह्या स्पर्धेच्या नियमानुसार जर बॅक साईडला चेंडू गेला तर निश्चितच 1 धाव मिळणार आणि 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव चेंडू नंबर 5 वरती आलेला आपल्याला पाहायला मिळाली. षटक या ठिकाणी संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्की जे पहिल्या षटकामध्ये निहालने करून दाखवलं होतं, फक्त 4 धावा देऊन 2 विकेट घेण्यामध्ये यश आलं होतं, तसंच हे तिसरं सुद्धा षटक फक्त 4 धावांचं फेकणार म्हणजे एकंदरीत 12 चेंडूंवरती फक्त 8 धावा आपल्या संघासाठी देण्याचं काम, आपलं वैयक्तिक गोलंदाजीचं काम हे मात्र निहालच्या माध्यमातून पार झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज चला लगेच मार्गस्थ करायचं, आपण टीम मीटिंग जास्त घेऊन नका. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 16 धावा. अजून 12 चेंडू आपल्याला मैदानामध्ये खेळण्यासाठी मिळणार आहेत. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे 3 षटकं. म्हणजे ह्या ठिकाणी मयूर आपण जर पाहिलेत ना, चेंडू झाले 18 आणि धावसंख्या कमी. म्हणजे ज्यावेळी आपली फलंदाजी चालत नसेल किंवा जी मनावरती आपल्या दडपण असेल ना, त्यावरती काय घडतं हे आपण ह्या ठिकाणी पाहायला मिळाले. कारण मोठे फटके मारणारे खेळाडू किंवा ज्यावेळी आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवून खेळण्यासाठी सज्ज केलेले हे खेळाडू मैदानाच्या ज्यावेळी बाहेर येतात ना, त्यावेळी उर्वरित खेळाडूंवरती दबाव आलेला आपण वारंवार पाहायला मिळाले. आता मात्र नवीन गोलंदाजचं नाव असेल आरिफ पेडेकर. हे 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. आरिफकडे सुद्धा तीच जबाबदारी असेल, ज्या ठिकाणी धावसंख्या आपण तिसऱ्या षटकापर्यंत वाचवून ठेवले, जेणेकरून आपल्याला कंजूस गोलंदाज ज्याला म्हणतो असे गोलंदाज आपण 2 वापरण्यात आलेत. ह्या 2 गोलंदाजच्या माध्यमातून फक्त 16 धावा देताना आपल्याला पाहिलेत. आता मात्र आरिफला सुद्धा या प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीला साथ होते. आरिफचा हा पहिला चेंडू मुस्ताकिमसाठी. या ठिकाणी मात्र थोडीशी चूक झाली आणि ह्या स्पर्धेतील पहिल्या इनिंगमध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव. कारण नेहमीच गोलंदाजावरती त्यावेळी दडपण असतं, त्यावेळीच फलंदाजावरती सुद्धा दडपण असतं. फलंदाजाला आता माहिती आहे वेळ आपल्या हातातनं निघून चालले, चेंडू आपल्या हातातनं निघून चाललेत. आता जर आपण मोठे फटके नाही मारले तर शेवटच्या षटकापर्यंत आपला संघ कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळेल. ही जबाबदारी कुठेतरी आहे. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत यश मात्र आलेले पाहायला मिळत नाही आहे. कौतुक करावं लागेल, चेंडू निर्धाव सुद्धा जात नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव येत आहे. हे सुद्धा कुठेतरी महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे. धावसंख्या वाढणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच आले आणि धावसंख्या झालेली पाहायला मिळते ती 18 धावा. या मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका, सीमारेषेच्या बाहेर चेंडू बऱ्याच टाइम नंतर 6 धावांसाठी ट्रॅव्हल झाला आणि विजयी फटका या 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. खरंच आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये जे लिलाव प्रक्रियेच्या दरम्यान चांगल्या खेळाडूवरती का चांगली बोली लावली जाते, कारण चांगला खेळाडू असल्यावरती चांगली कामगिरी आपण 3 षटकामध्ये पाहिलीच, फक्त 16 धाव्या होत्या. मात्र हा चौथा गोलंदाज आला म्हणजे वैयक्तिक तिसरं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ झालेला आरिफ हा गोलंदाज पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरतीच महागडा ठरताना पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांनी वाईट टाकण्याची सुद्धा चुकी केले, एक मोठा फटका येऊन 6 धावा देण्याची सुद्धा चुकी केलेली पाहायला मिळते. एकंदरीत त्या 2 चेंडूवरती धावा जर आपण पाहिल्यात तर 24 धावसंख्या मैदानामध्ये आलेली या ठिकाणी आत्तापर्यंत झालेली आपण पाहतोय. आरिफच्या या तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव आलेली पाहायला मिळते. नक्की आरिफचं मात्र आता समीकरण असं असेल की निर्धाव चेंडू येणं गरजेचं असेल. त्या ठिकाणी मैदानामध्ये पकड बसवत असलेले दोन्ही फलंदाज चेंडूवरती प्रत्येक अंदाज घेऊन फटके मारतायत. कोणतीही आडीवाकडी फलंदाजी करताना पाहायला मिळेल, जेणेकरून आपली विकेट किंवा ही मौल्यवान विकेट समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी फायद्याची ठरेल. अशा प्रयत्नातनं एकेरी दुहेरी माध्यमातून ही धावसंख्या वाढत जाताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 26 धावा. नक्कीच मयुरेश, तू सुद्धा आज तिसरा दिवस आहे, तुझा गुणलेखाचा भूमिका पार पडतात. लो स्कोरिंगचे सामने आपण नक्कीच पाहिलेत, परंतु ज्यावेळी लो स्कोरिंगचा सामना असतो ना, त्यावेळी आपल्याकडे सुद्धा त्या प्रकारचे गोलंदाज असतात आणि आम्ही गोलंदाजच्या सेवेवरती सामना जिंकू शकतो. हे समीकरण सुद्धा आपण बरेच वेळा पाहिलंय आणि अशाच प्रकारचं समीकरण आत्ता सुद्धा पाहतोय, ज्यावेळी मोहम्मद रियान हा संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना, कारण जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाही आहे, कारण जी हाव असते आपल्याला, कारण क्रिकेटमध्ये रनांची हाव असणं ही गरजेचं आहे. आणि खरंच ह्या ठिकाणी कुठेतरी पाहायला कमी मिळते, परंतु यांचं एक महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर कोणतेही चेंडू निर्धाव जाऊन देत नाही आहे. ही एक कुठेतरी महत्त्वाची बाब असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव येत आहे, षटकार चौकार येतोय, नक्कीच कुठेतरी धावसंख्या वाढते. आणि ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6व्या चेंडूवरती ही धाव आली आणि एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या मैदानामध्ये आलेली पाहायला मिळतोय. हॅलो, नक्कीच आपण जर पाहिलं जे 20 मिनिटांचं जे आपण एक कालावधी दिला होता, जो नियम आखला होता, ज्यामध्ये 4 षटकं आपल्याला पूर्ण करायची होती, त्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ हा यशस्वी ठरतोय. आणि नक्कीच धावसंख्या आपण जर विचार केला तर 27 धावा, 27 रन झालेल्या या 4 षटकामध्ये आपण पाहिलेत. उर्वरित 6 चेंडू आपल्याला खेळण्याला भेटणार, 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावांची 27 धावा, 27. चल लवकरात लवकर आपण हा 5वा गोलंदाज आहे तो मार्गस्थ करायचा आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवायला जास्त वेळ घालवू नका. वारंवार आपल्याला आयोजक सांगत आहेत की आपल्याला आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे, सामने आपले रंगतदार झाले पाहिजेत. आणि नक्कीच आपण ज्यावेळी एक आणि एक महत्त्वाचा खेळाडू आणि आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करणारा कॅप्टन ज्याला ओळखलं जातं असा फैद
चोगले मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. एक मोठी कामगिरी आहे. नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाजी करत असला खेळाडूसुद्धा आपल्याला मैदानामध्ये कर्णधाच्या भूमिकेमध्ये मुस्काती मुकादम आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना फैज चोगले सुद्धा मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. म्हणजे कर्णधार आमने सामने नक्कीच येणार हे कुठेतरी पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी सुंदर अशी झेल आणि नक्कीच त्या सुंदर झेलचा परिणाम आपण जर पाहिला तर ज्याची वाट पाहत होते खेळाडू, ज्याच्या खेळाची वाट पाहत होते किंवा ज्या विकेटची वाट पाहत होते, आता मात्र ती विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. 7 फईमेची आता मात्र नवीन खेळाडू अझर मैदानामध्ये जातो आणि नक्कीच अझरला सुद्धा हे उर्वरित जे चेंडू आहेत ना, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो नॉनस्ट्राईकवरती असलेला खेळाडू जो मोठे फटके नक्कीच मारू शकतो, ज्याची खेळी आपण अलिबाग नगरीत ह्याच्या आधी सुद्धा पाहिले आणि त्याच कामगिरीवरती ज्यावेळी PMP चषक आयोजित करण्यात आलं होतं त्याचा मालिकावीरचा मानकरी ठरलेला मुस्कतीन मुकादिम हा मोठा खेळाडू मैदानामध्ये अजूनही आहे. ही कुठेतरी चिंतेची बाब असेल, कारण गोलंदाज जरी गोलंदाजी करत असला तरी खेळाडूच्या मनामध्ये फलंदाच्या मनामध्ये नक्की काय घडते, कशा प्रकारचा फटका मारेल की चेंडूवरती सन्मान देईन, एकेरी दुहेरी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करेल, हे नक्कीच कुठेतरी महत्त्वाचं पाहायला मिळणार आहे. कारण पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती एक चुकी केली आपण, विकेट गेलेली पाहायला मिळतोय. उर्वरित हे 5 चेंडू आपल्या हातामध्ये असणार आहेत आणि 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढायची आहे, जेणेकरून आपण जर विचार केलात ना 5वं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या फक्त मैदानात पाहायला मिळते ते फक्त 27 धावा. प्रथम आपण जर पाहिलं तर SS ग्रुपनी फलंदाजी आपण करणार पाहिलं नक्कीच या क्रीडाभवन जर मैदानाचा आपण विचार केला तर पंचांच्या माध्यमातून जर बॅक साईडला चेंडू गेला तर नक्कीच एकच धाव मिळणार. कारण या सामन्यामध्ये म्हणू शकताय किंवा या स्पर्धेच्या ठिकाणावरती किंवा ह्या पिचवरती खेळत असताना परफेक्ट अँगलमध्ये आपल्याला फटका खेचणं गरजेचं असतं, जेणेकरून तो फटका आपल्याला 1 धावांसाठी डिक्लेअर होणार नाही किंवा आपण ज्या फटक्यासाठी मेहनत करत होतो तो 6 धावांमध्ये रूपांतर झाला पाहिजे. हे कुठेतरी कामगिरी फलंदाजावरती असते, तर तुझ्या अनुभवाचा वापर करून त्या ठिकाणी खेळावं लागतं. नक्कीच मी कौतुक आलेलं हर्षदनी पहिल्या दिवसामध्ये ते फटके आपल्याला मारून सुद्धा दाखवले होते. नेहमी या मैदानामध्ये सराव करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या सरावाचा फायदा हर्षदनी नक्कीच केला होता. आता मात्र या ठिकाणी जोरदार नक्कीच कॅप्टनची ही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्रिफळाचीत यष्टी उद्ध्वस्त केली. या ठिकाणी विकेट मिळते चेंडू नंबर 3 वरती. नक्कीच या स्पर्धेतील त्रिफळाचीत झालेला हा चेंडू नंबर 14 आपल्याला पाहायला मिळतोय कर्णधाराकडनं. नक्कीच कर्णधाराची गोलंदाजी आपण एक विचार केलात ना तर खेळाडू जरी मोठा आपल्या समोर जरी असला ना नवीन खेळाडू शाकीर शेख चला प्लीज स्पीडअप घ्या आपण. कारण खूप आजचा हा 3रा दिवस आहे, आपल्याला एक्स्ट्रा सामने सुद्धा या ठिकाणी खेळवायचे आहेत. नक्कीच बक्षीस वितरण सोहळा सुद्धा आपण ठिकाणी पाहणार आहोत. बरेचसे मान्यवरांच्या ठिकाणी सत्कार सुद्धा करण्याचा, त्यामुळे थोडासा वेळ जर आपण आपली स्पर्धा आहे, आपण स्वतः खेळाडू स्पर्धक आहात, आपण स्वतःला आयोजक समजूया आणि सहकार्य करूयात. या ठिकाणी गोलंदाजी करताना शाकीर आता खेळण्यासाठी सज्ज झालाय, कारण आता मात्र दबाव वाढत चाललाय. पंचांकडे बॅटकडचा इशारा, वंडीच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव नक्कीच मिळणार. आता मात्र ज्या धावसंख्या येण्याची गरज आहे, आता मात्र मोठे फटके मारणं हे कुठेतरी हातातनं निसटून गेले, कारण नॉनस्ट्राईकवरती मुकादिमला त्याच ठिकाणीच पाहायला मिळते. कारण समीकरण त्यांनी वेगळं ठरवलं असेल, मी शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारीन, जेणेकरून जे 4थं षटक फेकलं होतं आरिफने, त्या आरिफच्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या. एकेरी दुहेरी मार्गस्थ होत असताना फक्त 11 धावांचं हे षटक गेलं आणि 5वं षटक हे चांगल्या पद्धती म्हणजे 2 विकेट घेऊन नक्कीच धावसंख्या कमी देण्यामध्ये पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मध्ये सुद्धा 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहायला मिळाली. 5व्या चेंडूवरती 1 धाव आले आणि धावसंख्या झाली ती 30 धावा. चला शेवटचा चेंडू आहे. नक्कीच ह्या ठिकाणी फैज चौगुलीचं ह्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कर्णधार स्वतःही जबाबदारी मैदानामध्ये आपल्या खांद्यावरती घेतली, चांगल्या पद्धतीने सुद्धा पार पाडताना पाहायला मिळतोय. कोणतेही दबावदड पण पाहायला मिळालं नाही, कोणती चुकी पाहायला मिळेल नाही आणि अंतिम चेंडू सुद्धा चांगला मागास झाला, चांगला फील्ड झाला. या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. एका धावेवरती नक्कीच कुठेतरी
आपल्या माध्यमातून कुठेतरी आपण चांगलं करू शकलो नाही, कुठेतरी मोठी धावसंख्या आणू शकलो नाही. याच माध्यमातून येणाऱ्या झालेल्या 30 चेंडूवरती आपण फक्त 31 धावांची मजल मावू शकलो आणि येणारे 30 चेंडूवरती 32 धावांची गरज असणार आहे. सॉरी 5 धावांची पेनल्टी असल्याप्रमाणे आपण 31 मधला त्या 5 मायनस करणार आहोत. म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये फक्त 27 धावांची गरज असणार आहे. हा सामना जर आपण पाहिलात ना, लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता मात्र सर्वांची नजर या 4 गोलंदाजावरती असणार आहे. आणि नक्कीच मुस्ताकिन मुकादिम हा 2 गोलंदाजी नक्कीच फेकणार. नक्कीच आपला एक 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 थोडासा विचार केला, एक सामन्याचा विचार केला. आपण जे सामने किंवा क्रिकेट हा खेळ आपण जो पाहतोय त्याच्यावरनं आपण जर अंदाज लावलात ना, तर आत्ता जर ह्या गोलंदाजांनी ही मॅच जर काढली किंवा मॅच विजयी करून दाखवली ना, तर खरं जी खेळण्याची पद्धत होती किंवा जी कमीत कमी विकेट किंवा कोणताही चेंडू निर्धावून जाऊन द्यायचा आपल्यावरती एक धाव एकेरी धावेने धावसंख्या वाढवायची आहे, रनवरती आपल्याला कुठेतरी मार्गस्थ करायचं आहे, धावसंख्येमध्ये वाढ करायची आहे. कारण आता मात्र समीकरण असेल ना 30 चेंडू 27 धावा हे क्वचित घडलेलं पाहायला मिळतंय. कारण समोरचे प्रतिस्पर्धी संघाकडे 1 ते 2 फलंदाज नक्कीच असणार, परंतु त्यांना बीट करत या 27 धाव्या कशा आपण डिफेन्स करतोय ह्याच्यावरती लक्ष असेल. हॅलो. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं मी मुस्लिम प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण सामना जो पाहत आहात तो सामना आहे मोहम्मद रेहान 11 विपक्ष एस एस ग्रुप. एस एस ग्रुप या संघाला ऑलरेडी 5 धावांची पेनल्टी बसलेली आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी किती हव्यात त्या आपल्याला पाहाव्या लागतील. पेनल्टी वगैरे आपण इथे पकडलेली आहे आणि 27 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच. मी तुम्हाला आठवत असेल मी मगाशी म्हटलं होतं की क्रिकेट हा खूप वेगळा खेळ आहे. ज्या संघामध्ये मुस्तकीम मुकादम सारखा एक सुपरस्टार खेळाडू असताना सुद्धा फक्त 27 धावाच इथे चेस करायचे आहेत, बनवायचे आहेत. हेच क्रिकेटचं सौंदर्य आहे आणि हीच क्रिकेट की अनिश्चितता आहे. फैज चोकले कॅप्टन असलेला हा संघ मोहम्मद रेहान 11 सन्माननीय रेहान पल्लवकर यांचा हा संघ आहे आणि एस एस ग्रुप या संघाचे संघ मालक आहेत साहिल सय्यद. मी दोन्ही संघ मालकांना अर्थात धन्यवाद देऊ इच्छितोय की आपण या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलीत आणि या स्पर्धेमध्ये एंट्री केलेली आहात. मुस्तकीम मुकादम आणि फैद सोगले हे 2 संघनायक. दोन्हीही संघांचे 12वे खेळाडू इथे आलेले आहेत. एक सुंदर स्पर्धा आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा वाद विवाद निर्माण होणार नाही यासाठी आपण ज्या या स्पर्धेच्या अटी आहेत, शर्ती आहेत, जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. दोन्हीही 12वे खेळाडू आलेले आहेत. दोन्हीही 12व्या खेळाडूंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जिंकण्यासाठी फक्त 27 धावांची गरज.
मुस्लिम प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहात. खऱ्या अर्थानं एक मोठं व्यासपीठ, एक मोठं प्लॅटफॉर्म या चारही तालुक्यातील खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आदिल त्याचप्रमाणे त्यांचे मित्र जे आहेत ना, त्यांना मी विनंती करणार आहे की नेक्स्ट टाईम आपण अजून 2 ते 3 तालुके अजून वाढवावेत. कारण मला बरेच कॉल आलेत आधी कालपासून की आम्हाला का चान्स नाही आहे, एवढी मोठी चांगली टुर्नामेंट होते. तुम्हाला मी मेसेज दाखवेन, फोन कॉल्स दाखवेन. अर्षद पेंडारी तुम्हाला ठाऊक असेल एक जबरदस्त स्टार खेळाडू आहे, त्याचा सुद्धा मला कॉल आला की सर असं काय अन्याय करताय आमच्यावरती, आम्हाला पण घ्या. यस, चलिए दोस्तों हम चलते हैं मैदान पर जहां पे आहा जोरदार अपील, पहली ही गेंद पर कॉट बिहाइंड द विकेट का. बहुत ही बढ़िया गेंदबाज है ये, स्टार खिलाड़ी है. इस खिलाड़ी को ना मैंने सबसे पहले देखा था रेवदंडा के मैदान पर, हरेश्वर मैदान है ना वहां पे देखा था. और पहले ही मैच में वो हार गए थे उनकी टीम, मगर फिर भी मुझे वो याद रहे क्योंकि उनकी बॉलिंग एक्शन, उनका रिदम, गेंद को कट करने की क्षमता. जी हाँ, इस मरतबा ओवर द कवर खेला है, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. मुस्तकीम मुकादम के सामने इस तरह की बल्लेबाजी करना आसान नहीं है, मगर ये भी याद रखना होगा 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है और 30 गज के दायरे में गेंदबाजी करना भी बहुत ही मुश्किल मयूर, ये आसान नहीं होता. इसीलिए उनके स्ट्राइक बॉलर जो है ना वही गेंदबाजी कर सकते हैं पहले ओवर में. उसी के साथ साथ दूसरी एक बहुत बड़ी बात मैं आपके सामने यहाँ पे पेश करना चाहूँगा. जो नई गेंद होती है ना वो फर वाली गेंद होती है और वो नई गेंद को हैंडल करना ये सबके बस की बात नहीं है. और ये देखिए 2 खिलाड़ियों में अनबन, 2 खिलाड़ियों में हाँ हाँ ना ना, तू मैं देखने को मिला और आखिरकार फर्स्ट विकेट डाउन. रनआउट के रूप में इसे कहते हैं क्रिकेट की आत्महत्या. मुहीब जैसे बल्लेबाज, एक स्टार खिलाड़ी है मुहीब भी, नावा से बिलोंग करने वाला, रोहा तहसील से बिलोंग करने वाला मुहीब रोगे. बहुत बड़ी मछली जाल में लगी है. सन्माननीय ॲडव्होकेट अंकित बंगेरा सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नवनिर्वाचित नगरसेवक सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल व्यासपीठावरती. सन्माननीय अनवरजी हकीम यांना विनंती असेल, अनवरजी आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ॲडव्होकेट नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय बंगेरा सरांचं इथे स्वागत करावं. सन्माननीय ॲडव्होकेट अंकित जी बंगेरा यांचं इथे स्वागत होत असताना आपण पाहत आहोत. एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय पाहुण्यांचं इथे स्वागत करतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्याप्रमाणेच आपण या सर्व अतिथी आणि सर्व आमंत्रित पाहुण्यांचं स्वागत करूया. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया पाहुण्यांचे. चलिए दोस्तों, अब मैदान की तरफ चलते हैं. पहला ओवर प्रगति पर मुस्तकीम मुकादम MM, ये MM अब सेंटीमीटर बन चुका है, मगर अब उनकी टीम थोड़ी सी संकट में. आहा, ये देखिए परफेक्ट यॉर्कर जरूर था, मगर क्या हुआ है, जी हाँ, गेंद उनके पैड से टकरा कर शॉट फाइनली की दिशा में चली गई थी. लेग बाई के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा, मगर बहुत ही बढ़िया गेंद थी, तेज तर्रार भी थी और परफेक्ट निशाने भी थी. ब्लॉक होल में 2 टांगों के बीच में यॉर्क करने की कोशिश की थी, बल्लेबाज को पूरी तरीके से क्रैम किया था मुस्तकीम. जी हाँ, इस मतलब सीधे बल्ले से खेला है ऑन द राइज. ओहो, यहाँ पे खराब फील्डिंग, हुसैन की बहुत ही खराब फील्डिंग. गेंद उनको चकाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. जहां पे 1 रन भी मिलना संभव लग रहा था, वहां पे मिलेंगे 4 रन. देखिए, आपके पास बचाने के लिए मात्र 27 रन है. एक एक रन बहुत ही कीमती, बहुत ही अनमोल, सोने के भाव में तोला जाएगा. और यहाँ पे अगर इस तरह की फील्डिंग होगी ना तो फिर बहुत ही मुश्किलों का सामना करना पड़ेगा आपको, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं.
पहले ओवर की समाप्ति मुहीब रोगे जैसे बल्लेबाज आपके हाथ लगे हैं, एक बड़ी मछली जाल में फंसा ली है आपने रनआउट के रूप में, तो यहां से ये मैच जीत सकते हो। इसी इच्छा के साथ और इसी पैशन के साथ आपको खेलना होगा। मैं अक्सर कहता हूं मयूर, मैंने कल भी शायद कहा था यहाँ पे कि आपको सिर्फ बल्लेबाज नहीं जितवाते हैं, ये दिमाग से निकाल दो आपको आपके गेंदबाज भी नहीं जितवाएंगे, आपको आपके फील्डर, बल्लेबाज और गेंदबाज, ये जब कॉम्बिनेशन होगा ना तो ही आप जीत पाओगे प्रतियोगिता, वरना एक मैच तो जीत जाओगे बल्लेबाजों के दम पे ऊपर। एक मैच चलो गेंदबाज भी अच्छी गेंदबाजी करेंगे, मगर आपकी अगर फील्डिंग सही नहीं होगी ना तो फिर ये कॉम्बिनेशन अगर नहीं होगा तो आप प्रतियोगिता नहीं जीत सकते। तो आपको हर कैच को लपकना होगा, एक एक रन यहाँ पे बचाना होगा। आप बल्लेबाजी करते हुए रन बनाए या नहीं बनाए, मगर आपने फील्डिंग करते हुए अगर 4 या 5 रन भी बचाए ना, बहुत बड़ा योगदान है आपका, क्योंकि जिशान जो फासला होता है ना हार और जीत का, वो 4 और 5 रन का ही होता है, ज्यादा नहीं होता। आप देखिए, नोटिस करें। जी हाँ, हवा में गेंद और उसे लॉफ किया है ओवर द कवर। आधी लीज पे सरळच आहे. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, स्क्वायर लेग में जाल बुना था, जाल में फंस गए हैं। सेकंड विकेट डाउन और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी तो हो रही है, मगर आपको इसी तरह की अच्छी फील्डिंग करनी होगी। बहुत ही बढ़िया कैच, डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और उसी फील्डर के हाथों में खेलने पर मजबूर कर दिया है। शाहिद, जी हाँ, फुरकान पिट्टू आउट हो चुके हैं। अब शाहिद का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं, फैद सोगले। कमेटी मेंबर रोहित गुप्ता, इनसे गुजारिश है कि आप कॉम्बॉक्स में आए, आपके दोस्त यहाँ पे राह देख रहे हैं। नए गेंदबाज आए हैं, साद फहीम, 9500 पॉइंट में जिन्हें खरीदा गया, महंगे प्लेयर है। क्या अच्छी गेंदबाजी करेंगे? जी हाँ, हवा में गेंद, गेंद के नीचे फील्डर आने की पुरजोर कोशिश, जी हाँ, पकड़ लिया है और एक विकेट का पतन। बहुत ही बढ़िया कमबैक किया है। मैंने कहा था दोस्तों, ये मैच जितना आपको आसान लगता है उतना आसान नहीं होता, एक एक रन बनाना पड़ता है। 27 रन इन गेंदबाजी करने वाली टीम अर्थात एसएस ग्रुप ने बनाए हैं, मगर अब फैद सोगले, मोहम्मद रेहान 11 को बनाने हैं। इसी बीच नए बल्लेबाज है आरिफ पेडेकर। हैट्रिक की ये गेंद होगी, हैट्रिक बॉल होगी, क्या हैट्रिक यहां पे होगी? कल आपने देखा होगा, कल के पूरे दिन एक हैट्रिक हमें देखने को मिली थी। माहिद कूर ने कल के दिन में हैट्रिक लिया था। जंजीरा पॉइंट के मुदस्सर, इस खिलाड़ी ने भी पहले दिन हैट्रिक अपने नाम की थी, तो क्या यहां पे हैट्रिक ले सकते हैं? जी हां, डबल हैट्रिक उन्होंने ली थी, लगातार 4 विकेट चटकाए थे। ओहो, बाल बच गए। पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, कोई मुलाकात नहीं थी।
सीधा विकेट कीपर के दस्तानों में। मगर यहाँ पे गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, 7, वेरी वेल डन। देखिए 9,500 पॉइंट में क्यों खरीदा है, ये उन्होंने जवाब दिया है। राइट आर्म राउंड विकेट, जी हाँ, मगर इस मरतबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, हुक करने का प्रयास था बल्लेबाज का, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में लेग स्टंप को छोड़कर गई। इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ और रनों की संख्या हो चुकी है 12 रन। जीतने के लिए 27 रनों की जरूरत। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत ये ड्राइव हमें देखने को मिला, मगर डीप कवर में फील्डर तैनात है और इसी वजह से मिलेगा मात्र शायद एक ही रन। जी हाँ, एक ही रन मिलेगा। एक एक रन, दो दो रन आपको बनाने ही होंगे, क्योंकि जैसे जैसे आप बिंदी गेंदे खेलोगे तो फिर नॉन स्ट्राइक के एंड के बल्लेबाज के ऊपर भी उसका प्रभाव पड़ता है। आपने देखा होगा हाल ही में जो मैच हालांकि हमने जीता न्यूजीलैंड के खिलाफ, पहला ओडीआई मैच, जिस तरह से ओपनिंग सलामी बल्लेबाजी हो रही थी, शुभमन गिल और रोहित शर्मा नॉन स्ट्राइक के एंड पर थे, स्ट्राइक एंड पर शुभमन गिल थे। बहुत सारी गेंदें खेलने के बाद रन नहीं बन रहे थे, फिर रोहित शर्मा ने चांस लिया और अपना विकेट गवा बैठे। तो ये स्वाभाविक रूप से हमें क्रिकेट के मैदान पर देखने को मिलता है। दूसरा ओवर बहुत ही लाजवाब यहाँ पे घटता हुआ। पहले ओवर में आया है 10, दूसरे ओवर में आया है 4। येस येस, फॉरेन वरून एक आपले चाहते आहेत सन्माननीय शहबाज सय्यद यांच्यातर्फे मुस्तकीम यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल जर हॅट्रिक आपल्या नावावरती त्यांनी इथे करून दाखवली, लागोपाठ 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केलं तर 2,000 रुपयांचं प्राइज असेल। तीसरा ओवर मुस्तकीम मुकादम लेके आए हैं। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर बल्लेबाज बहुत ही चाणाक्ष मिनट के साथ यहां पे खेलते हुए, जी हां, ये देखिए हाथों से रन चुरा लिया है, हाथों हाथ रन ले लिया है। वेरी वेल डन, बहुत ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिला, तालमेल। जी हां, ये देखिए हमारे गुणलेखक मयूर हमें बताते हुए कि 10वीं मर्तबा इस प्रतियोगिता में ये दोहरा रन चुरा लिया है। ये आसान नहीं है इस मैदान पर, मगर दोनों भी खिलाड़ी एक दूसरे के ऊपर भरोसा करते हुए दिखाई दिए और जैसे ही गैप में खेला उन्होंने हाथों से रन चुरा लिया था। मैं इसी की बात कर रहा था मयूर, क्योंकि एक एक रन, दो दो रन हम भूल चुके हैं। जी हाँ, मगर फिर से एक बार देखिए कट करने की कोशिश कर रहे थे, गेंदे बल्ले का महीन सा किनारा लिया है, सीधा विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया कैच, जोरदार अपील, और अपील को स्वीकार किया है अंपायर जी ने, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। ये 60वां कैच था इस प्रतियोगिता का। 3 विकेट, अब 4 विकेट अब तक बल्लेबाजी करने वाली टीम ने गंवाए हैं। मोहम्मद रेहान 11 ये टीम यहां पे बल्लेबाजी कर रही है, एसएस ग्रुप गेंदबाजी कर रही है। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं इब्राहिम मटेकर। इब्राहिम मटेकर, देखिए एक नाम, ये मटेकर जब सरने मेरे सामने आया ना तो मुझे एक नाम याद आया, जो कि एक लेजेंड खिलाड़ी है, अनवर मटेकर, मैन फ्रॉम मुरुड। अनवर मटेकर ऐसे ऑलराउंडर थे जिन्होंने मुंबई, ठाणा, भिवंडी, यहाँ से जो आने वाले खिलाड़ी थे, उनकी जो टीमें थी, उनके सामने बहुत ही ज़बरदस्त परफॉर्म करते हुए उनको भी हराया है। और उस जीत में अनवर मटेकर का बहुत बड़ा योगदान होता था। इसी बीच नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार होते हुए इब्राहिम।
जी हाँ, इस बीच ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला था, मगर कारपेट के सहारे काउ कॉर्नर की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 1-1 रन 2-2 रन से आसानी के साथ आप जीत सकते हो। देखिए शॉट सिलेक्शन बहुत ही इंपॉर्टेंट होता है। खराब गेंदों का इंतजार करना होगा, खराब गेंदों का इंतजार करना होगा आपको। शॉट सिलेक्शन जिसे कहते हैं, कौन सी गेंद के ऊपर चौका या छक्का लगाना है या कौन सी गेंद के ऊपर 1 रन या 2 रन बनाने हैं, गैप कहाँ पे है। देखिए रिकी पॉन्टिंग को जब पूछा गया कि तुम किस तरह से गैप में ही खेलते हो, क्योंकि अक्सर बल्लेबाज बहुत ही अच्छे स्ट्रोक तो खेलते हैं मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। देखिए इस तरह से, ओहो, खंबा उखाड़ दिया है, गिल्लियों को बिखेर दिया है। बचपन में कंचे जरूर खेले होंगे इस खिलाड़ी ने। लाजवाब यहां पे थ्रो, सीधा स्टंप पर डायरेक्ट हिट। रिहान चौधरी चौधराहट दिखाते हुए, वेरी वेल डन रिहान, क्या कमाल की फील्डिंग और उसी एक्शन में थ्रो। इस तरह की अगर आप फील्डिंग करोगे ना, ये देखिए बल्लेबाज समझ चुके हैं और इसी वजह से वो बाहर निकल पड़े हैं। आउट करार दिया है तीसरे अंपायर ने। 5वां बल्लेबाज मैदान से बाहर। क्या यहां से ट्विस्ट देखने को मिलेगा। मैंने कहा था मुस्तकीम मुकादम इतनी आसानी के साथ हार मानने वाले नहीं है। मुस्तकीम मुकादम के पास एक्सपीरियंस, अनुभव की कोई कमी नहीं है। ऐसे मैच उन्होंने बहुत सारे देखे हैं और जीते भी है, और इसी वजह से ये 27 रन बनाने के लिए आपको जद्दोजहद करनी पड़ेगी। 14 गेंदें बची है, 10 रनों की जरूरत। मजेदार मुकाबला। किसने ये सोचा होगा कि इस तरह से भी मुकाबला हो सकता है। पूरी प्रतियोगिता में लो स्कोरिंग मैच हम देख रहे हैं। क्या यहाँ पे चमत्कार देखने को मिलेगा। सही मायनों में रोमांच यहाँ पे बढ़ता हुआ। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं अफान कुर। स्ट्राइक एंड पर इब्राहिम और अफान कुर नॉन स्ट्राइक एंड पर, और टीम के कप्तान गेंदबाज। आहा, ये देखिए गोली के रफ्तार से निकल गई है गेंद। बल्लेबाज के सामने से, नाक के नीचे से, आंखों के नीचे से निकल गई, मगर उसे टच नहीं कर पाए। ये है इस खिलाड़ी की ताकत, ये है इस खिलाड़ी की क्लास। सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी करना, गेंद को दोनों तरफ कट करना, स्लोवर वन गेंद करना, परफेक्ट यॉर्कर करना। ये लीजिए स्लोवर वन थी मगर बल्लेबाज भी चाणाक्ष, वेरी वेल डन। बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा मैं। ये देखिए ये होता है जब आप 1-1 रन लेते हो ना, तो ये प्रेशर बढ़ेगा फील्डरों के ऊपर, और इसी तरह से आपको जहां पे 1 है ना वहां पे 2 मिल सकते हैं। इसीलिए पेशेंस रखना होगा। क्रिकेट हमें क्या सिखाता है, सबसे बड़ी बात, सबसे अच्छी बात क्रिकेट से अगर सीखना हो तो पेशेंस सिखाता है। इसीलिए दोस्तों 5-5 दिन का जो एक मैच होता है टेस्ट क्रिकेट, जी हाँ उसकी बात करेंगे जरूर, मगर आप के लिए मैं बताना चाहूंगा रनों की संख्या हो चुकी है 19 रन, और अब जीतने के लिए 8 रनों की जरूरत। 12 गेंदें बची है। देखिए मयूर, पूरे विश्व में आपने देखा होगा कि ऐसा कोई खेल नहीं है कि जो 5-5 दिन खेला जाए। आपने कबड्डी देखा होगा, आपने वॉलीबॉल देखा होगा, आपने फुटबॉल देखा होगा, कुछ घंटे के वो मैचेस होते हैं, आपने चेस देखा होगा, मगर ऐसा ये पहला खेल है जो कि अजीब और गरीब खेल है, जो 5-5 दिन आपकी कसौटी, आपका इम्तहान, आपकी परीक्षा लेता है, और इसीलिए तो उसको टेस्ट कहा जाता है। आपको टेस्ट किया जाता है, आपके पेशेंस को टेस्ट किया जाता है। हालांकि अब लोगों के पास वक्त नहीं है। यस, लॉन टेनिस भी अगर इस बीच नए गेंदबाज आए हैं। फुल टॉस गेंद और उसे पहुंचा दिया है स्क्वायर लेग की जानिब। फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। देखिए इसीलिए मैंने कहा था कि वक्त गुजारना पड़ेगा और इंतजार करना पड़ेगा। इंतजार का
फल कहा जाता है कि बहुत ही मीठा होता है, सब्र का फल मीठा होता है। सब्र करना होगा, ये आएगा फुल टॉस, ये ओवर पिच आएंगे, मगर उसके लिए आपका वहां पे टिके रहना जरूरी है। और अक्सर अक्सर कहा जाता है दोस्तों, आपने सुना होगा, सर सलामत तो पगड़ी 50, इसीलिए विकेट इंपॉर्टेंट है। अफान कूर स्ट्राइक इन पर। अफान कूर के बल्ले से अभी अभी एक छक्का आया है। जिशान बहुत ही टेंशन में आ चुके हैं, उनके हाथ सर पे जा चुके हैं, दिलों की धड़कनें तेज हो रही है, उनके रोंगटे खड़े हो रहे हैं। हालांकि 27 रन जीतने के लिए फिर भी कश्मकश यहां पे जारी है। मेहनत करवाई है मुस्तकीम मुकादम ने, इतनी आसानी के साथ ये हार मानने वाला खिलाड़ी नहीं है। हालांकि बल्लेबाजी करते हुए उनके साथी बल्लेबाजों ने काफी निराश किया, मगर अब गेंदबाजी करते हुए पुरजोर कोशिश यहां पे जारी है। जी हां, इस मर्तबा फ्लिक किया था, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग में एक ही रन मिलेगा। यस, इसी के साथ ये मैच जीत लिया है मोहम्मद रेहान 11, बहुत बहुत अभिनंदन। यानंतर विनर वर्सेस विनर हा सामना आपण पाहणार आहोत। येस, आता आपण विनर वर्सेस विनर अशा दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत। झिया 11 या संघाने पहिला सामना जिंकला होता आणि या सामन्यामध्ये मोहम्मद रेहान 11 या संघाने बाजी मारलेली आहे। मी दोन्हीही संघांचे कर्णधार यांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आम्हाला जॉईन करावं। हा सामना 4 षटकांचा असेल।